राहुल गांधींनी केली आहे। या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी मतदारसंख्येमध्ये वाढ ही राज्यामधील अनेक मतदारसंघात झालेली आहे, केवळ माझ्या मतदारसंघापुरती ही वाढ मर्यादित नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। तसंच विरोधकांना पराभव झाकण्यासाठी असे आरोप करावे लागतात असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावलेले आहेत। तर दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणतीही गडबड झाली नसल्याचं सांगत निवडणूक आयोगानं राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण दिलंय। दरम्यान या विषयावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधींनी नेमका आधी काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर राहुल गांधी नेमकं काय म्हणतात त्यावरती आपण एक नजर टाकूयात। राहुल गांधींचा आरोप काय, तर फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये केवळ 5 महिन्यामध्ये 8% वाढ झाली, काही बूथवरती तर ती 20 ते 50% इतकी वाढ झाल्याचं देखील ते म्हणतात। तर 29,219 नवे मतदार आणि हजारो मतदारांचे पत्ते हे मात्र अप्रमाणित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर BLOSनं अज्ञात व्यक्तींच्या मतदानाची तक्रार केल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। डिजिटल मतदार यादी आणि CCTV फुटेज त्वरित जाहीर करावे अशी मागणी त्यांची आहे। तर महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यामध्ये 39 लाख मतदार वाढले, ही हिमाचल प्रदेश एवढी संख्या असल्याकडे ते लक्ष वेधू इच्छित आहे। तर राहुल गांधींच्या याच आरोपांवरती जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे तेही आपण आता पाहणार आहोत। तर एका बाजूला राहुल गांधींचे आरोप, त्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं उत्तर काय आहे, तर राहुल गांधींची महाराष्ट्रातील पराभवाची वेदना दिवसेंदिवस वाढत जाते। मतदारसंख्येमध्ये झालेली वाढ ही फक्त माझ्या नव्हे तर राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये आहे। मतदार वाढलेल्या बऱ्याच ठिकाणी काँग्रेसही विजयी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। पोस्ट करण्याआधी गांधींनी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलायला हवं होतं असं देखील ते म्हणतात। तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नेमकं उत्तर काय ते आपण पाहिलं। राहुल गांधींचे आरोप, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं उत्तर आपण पाहिलं। मात्र या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगालाही धारेवरती धरलंय, त्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तर झालेल्या आरोपांवरती निवडणूक आयोगानं काय भूमिका व्यक्त केलेली आहे, काय भूमिका मांडली आहे पाहूयात। निवडणूक आयोगाची भूमिका, सर्व निवडणुका नियमानुसार झाल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। कोणतीही गडबड नाही, चर्चा करण्यास तयार असल्याचं देखील ते सांगतात। तर स्पष्टीकरण दिलेलं असताना अधिक माहिती देण्यास ते तयार असल्याचं देखील ते म्हणतात। तर 45 दिवस CCTV फुटेज ठेवण्याचा नियम आहे। तर निवडणूक आयोगानं देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता निवडणूक आयोगानं चर्चेमध्ये निमंत्रण दिल्यामुळे राहुल गांधी